करायचं का? Yes, sir. स्टार्ट करायचं. किती झाले तुमचे शिफ्ट मधले टाइम अँड डिस्टन्सचे? 16. 60. करायचं स्टार्ट. चला, गुड मॉर्निंग सगळ्यांना. Morning, sir. Time, distance and speed. फ्रेंड्स के कुछ क्वेश्चंस हम देख रहे हैं. एक 4-5 टाइप अपन काल बघितले. किती बघितले? 4 टाइप हमने देखे. आज की 5th वाली टाइप तुरंत लिखो. टाइम हमारे पास कम है. लिखो. नेक्स्ट नंबर 6 है क्या? 110 मीटर. 110 meter long train. 110 meter long train going at 'a rate of 60 kilometer per hour. किती किलोमीटर है? 60 kilometer per hour. If a person is running, if a person is running at a speed of 6 kilometer per hour. 6 kilometer per hour in opposite direction. In कौन से डायरेक्शन में? In opposite direction. Direction of the train. Then find what time find out करना है. What time the train will be pass that person. The train will pass that person. Option number first. 6 seconds, 5 seconds, 8 seconds and 10 seconds. Good. Correct answer. देखो हो गया, आ गया इसका आंसर. इधर देखो, इधर देखो. मैं पढ़ता हूँ इसको. 110 meter long train going at a rate of 60 kilometer per hour
If a person is running at a speed of 6 km/h in a opposite direction of that train, जर असा आहे तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की व्हॉट टाइम that train will pass that person. समजून घ्या आता नीट की इथे 110 मीटर लॉंग ही ट्रेनचं डिस्टन्स दिलेलं आहे, त्याची स्पीड दिली आहे किती किलोमीटर आहे 60 km/h. एक पर्सन आहे तो पळतोय, त्याची स्पीड दिली आहे किती आहे 6 km/h. आपल्याला काय करायचं आहे आता, हा जो पर्सन पळतोय ना हा कसा आहे अपोजिट डायरेक्शन आहे, त्या ट्रेनच्या काय आहे अपोजिट डायरेक्शन आहे. असं जर का असेल तर नेमकं त्या ट्रेनला किती सेकंद वेळ लागणार आहे त्या पर्सनला पास करायला, हे आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट. मग आता लक्षात ठेवा, कुठेतरी लिहून ठेवा, अपोजिट डायरेक्शन अगर है तो प्लस करना और सेम डायरेक्शन है तो माइनस करना. इतनी बात आप क्या करो याद रखो, ठीक है. अब इधर देखिए क्या फाइंड आउट करना है हमको, टाइम. क्या फाइंड आउट करना है टाइम. टाइम का फार्मूला क्या है डिस्टेंस अपॉन स्पीड. डिस्टेंस ऑलरेडी आपके पास है, कितना है 110. अब ये जो स्पीड है ना, ये स्पीड ये रिलेटिव स्पीड है, क्योंकि यहाँ कितने लोग हैं 2 है ना. यहाँ हमको जो स्पीड दी हुई है दोनों की है, एक ट्रेन की भी है और दूसरी वो आदमी की भी है, वो पर्सन की भी है. तो अब ये मैं स्पीड फाइंड आउट कर देता हूँ. स्पीड माने रिलेटिव स्पीड. आप स्पीड बोलो रिलेटिव स्पीड बोलो इससे कुछ फरक नहीं पडता. इज इक्वल टू, आता काय करायचं आपल्याला इकडे पहा. आता पहिला जो म्हणजे ती जी ट्रेन आहे त्याची स्पीड किती आहे जोर से बोलो ना 60 किलोमीटर. त्या पर्सनची किती आहे 6 किलोमीटर आहे. कसे पळतायत ते म्हणजे काय होईल, मग आता याचे ऍडिशन करून टाकायची. 60 + 6 दैट इज 66 km/h. ये क्या हुई स्पीड हुई, रिलेटिव स्पीड माने स्पीड हो गई. अब ये 66 km/h है, यहाँ पर हमको क्या लिखना है स्पीड लिखना है, लेकिन फाइंड आउट क्या करना है टाइम. टाइम किसमें है सेकंड में ना, यानी इसको क्या करना पड़ेगा कन्वर्ट करायचं है बड़े में से छोटे में, बड़े में से छोटे में. सेकंड फाइंड आउट करतोय ना, बड़े में से मीटर पर सेकंड, बड़े में से छोटे में, तो ये क्या हो जाएगा 5/18. मोठ्यातनं छोट्याकडे जायचं तर 5/18 आणि छोट्यातनं मोठ्याकडे जायचं तर 18/5. हे लक्षात ठेवा. देखो 6 3 जा 6 11 जा. अभी और कुछ होता है क्या नहीं. 55 जिसको चलता है हाथ ऊपर करो बोला, ये कन्वर्ट हो गया अभी. हाँ कन्वर्ट हो गया, यहाँ पर लिख दो दैट इज 55/3 इज इक्वल टू 110 × 3/55. आया ना, बोलो ना. ये काय झालं रेसिप्रोकल. 55 2 जा म्हणजे किती सेकंड आहे 6 सेकंड. कौन सा आंसर है फर्स्ट वाला ऑप्शन. लिख दो. समझ में आया क्या, आया ना, बोलो ना. यस सर. सरळ याची ऍडिशन करायची, त्याला कन्वर्ट करून घ्यायचं आणि तिकडे सॉल्व करायचं, एवढंच आहे, बाकी काही नाही. लक्षात फक्त काय ठेवा, अपोजिट डायरेक्शन असेल तर एडिशन प्लस, सेम असेल तर सब्सट्रैक्शन. ये याद रखो सिर्फ. ये अगर याद रहा ना, आपको कैलकुलेशन भी करने की जरूरत नहीं. ये फक्त तुम्हाला कळावं म्हणून कैलकुलेशन करतो आहे. तुम्ही फक्त आता 66 लिखने की जरूरत है क्या, इसको कन्वर्ट कर दो ना. लेकिन अब उतना फास्ट आपकी कैलकुलेशन भी अंदर ही अंदर होनी चाहिए, मतलब
आपको पेपर की जरूरत नहीं पड़ती। चला जायचं का पुढे? यस नो म्हणा। नेक्स्ट नंबर 7 करो, आपको ट्राई करना, करो। The length of a train, the length of train is 150 meter. It crosses, cross करिए, it crosses a person walking at a speed of, क्रॉस कर रहा है at a speed of, स्पीड देखो कितनी, 2 किलोमीटर पर आवर। जरा सा असेल तर 2 किलोमीटर पर आवर इन सेम डायरेक्शन है। कौन से डायरेक्शन में? सेम डायरेक्शन म्हणजे काय करावं लागेल आता? सबट्रैक्शन, माइनस। दिमाग में रखो अभी, माइनस। इन सेम डायरेक्शन in 3 सेकेंड। कितने सेकंड में? 3 सेकंड। जर असं असेल तर तुम्हाला फाइंड आउट करायचं स्पीड ऑफ ट्रेन, स्पीड ऑफ द ट्रेन। ऑप्शन दे देता हूँ। 172 मीटर, अब सॉरी किलोमीटर पर आवर स्पीड है ना, 182 किलोमीटर पर आवर, 190 किलोमीटर पर आवर, 167 किलोमीटर पर आवर स्पीड है। हाथ ऊपर कर दो, सब ऊर्जा। 182 इज अ करेक्ट आंसर। देखो अभी ये तुम्हाला हे प्लस माइनस पटकन समजलं ना, कळेल ते। 182 कोणाकोणाचा आहे? किसका है? सिर्फ ऊर्जा का है। देखो अभी इधर देखो, टाइम इज ओवर। ये इतना फास्ट होना ही चाहिए। आता तो काय काय म्हणतो तो बघा। द लेंथ ऑफ अ ट्रेन आहे, त्याची लेंथ दिली आहे, किती आहे? 150 मीटर। त्यानंतर ती क्रॉस करते एका पर्सनला जो चालत चाललाय, त्याची स्पीड आहे 2 किलोमीटर पर आवर। पण कशी आहे? इन सेम डायरेक्शन, और वो पहुंच रहा है कितने सेकंड में? इन 3 सेकंड। अगर ऐसा है तो हमको फाइंड आउट करना है स्पीड ऑफ दैट ट्रेन। अब स्पीड का फार्मूला आपके पास है, क्या फार्मूला है? डिस्टेंस अपॉन टाइम। आया ना? बोलो ना, नहीं जोर से बोलो ना, नहीं और जोर से बोलो ना। अभी डिस्टेंस है क्या उस ट्रेन का? दिया है, कितना है? 150 दिले डिस्टेंस। टाइम कितना है? टाइम कितनी पावर कितनी है? टाइम 3 सेकेंड है। ये कितना हो गया? 5 क्या सेकेंड है? ये 5 क्या है? ये क्या है? 5 क्या है? सॉरी कितना आ गया? ये 50। ये 50 क्या हो गया? ये क्या झालं? ये मीटर पर सेकेंड है। हमको फाइंड आउट क्या करना है? किलोमीटर पर आवर, म्हणजे काय करावं लागेल? मग कन्वर्ट करावं लागेल। अभी इधर देखो, ये छोटा है, छोटे में से बड़े को जाना है, तो छोटे में से बड़े को जाना है तो क्या करना पड़ेगा? 18/5। ये छोटा है ना, मीटर पर सेकंड मधनं किलोमीटर, मीटर पर सेकंड छोटा है किलोमीटर पर आवर पेक्षा, म्हणून 18/5। छोटे में से बड़ा 18/5, बड़े में से छोटा 5/80। ये कितने हो गए? 10। म्हणजे किती झालं? 180। बस इथपर्यंतच थांबा तुम्ही, बाकी आपोआप येणार आहे। आता सेम डायरेक्शन मध्ये आहे ना, सेम डायरेक्शन मध्ये आहे। आपल्याला काय फाइंड आउट करायचं? स्पीड ऑफ ट्रेन। त्याला कन्सिडर करा मनातच x, बरोबर आहे? मी इथं लिहितो, फार कंफ्यूज होण्यासारखं काय नाही। उसको कंसिडर करो क्या? x। ये आपके पास स्पीड आ गई है इसकी 180। कन्सिडर कसं करायचं आहे? ही 180 आहे, ती तसं ठेवायची डोक्यात। हे x आहे, आता सेम डायरेक्शन मध्ये आहे, बरोबर आहे? म्हणजे काय आहे? माइनस किती?
2 स्पीड आहे ना, पहिल्याची दिली ना, हे काय इथं त्याची स्पीड दिली ना, दुसऱ्याची आपल्याला फाइंड आउट करायची आहे. x - 2 हा 2 इकडे गेल्यावर काय होईल, प्लस होईल. बरोबर आहे. म्हणजे 182 प्लस 2 इज इक्वल टू x. दॅट मीन्स x इज इक्वल टू 182 किलोमीटर पर आवर. ओके. आता हे कसं ऍसिड लिहायची गरज नाही, आपण इथं सॉल्व करू. प्लस वो माइनस है ना, तो माइनस इधर आने के बाद प्लस हो जाएगा. 182 कर दो. स्क्रॉल करू काय ना. और एक ट्राई करो, सिंपल है, फटका ना सर, तुरंत ऐसे कैलकुलेट कर देना उसका. तिकडे कळतंय का मागे. अरे रमेश तेरू समजला की नाही बाबा कुछ. हा हा तू रे आपलं काय त्याचं रोहित. बर इकडे काय गीता, तुम्ही मागे शुभम, कळतंय ना काय चालू आहे. मायनस कशामुळे घेतलं ते, सेम डायरेक्शन मध्ये आहे ना, आणि जर अपोजिट डायरेक्शन असतं तर प्लस. इधर समझ रहे हैं ना बॉयज सब, आहे ना, बोलो ना. ऋषिकेश, रोहित राठोड. बर तिकडे ऍडमिशन प्रियंका, कळतंय ना. हा ऍडमिशनची गडबड आहे, तिच्या मागे फार चालू आहे का नाही. लांब आहे तिचं ऍडमिशन, अमेरिकेत जायचं आहे तिला ऍडमिशनला, सगळी गडबड आहे बघा. चला जायचं पुढे आहे ना, बोलो ना, जोर से बोलो ना. ओके. पर मनावर घ्यायचं नाही. यहाँ मैं आपको इसलिए थोड़ा सा ये करता हूँ क्योंकि मैं देखता हूँ आपको आने के बाद तुमचे चेहरे असे 12 वाजलेले असतात, नाही का नाही. तर काय तुम्हाला टेन्शन आहे माहित नाही, असं हसलं पाहिजे. याचा अर्थ कधी हसायचं असं नसतं होत, आहे का नाही. काहीतरी हसण्यासारखं असलं तर हसायला पाहिजे. चला जायचं का पुढे, आहे ना, बोलू ना. बघ तिकडे काय तिचं नाव, ट्रॅफिक जॅम, आहे का नाही. तिची काय ट्रॅफिक जॅम असते निशिकाची, कधी निघा घरून निघली ट्रॅफिक जॅम, फुल ट्रॅफिक, आहे का नाही. कशामुळे ट्रॅफिक असते फुल, ती उशीर निघते ना घरून, आहे का नाही. क्लास किती वाजता है, 8 बजे. तो घर से कितने बजे निकलना चाहिए. अगर आपका 10 किलोमीटर घर है तो कितने बजे निकलना चाहिए. और 7लाच निघायला पाहिजे. 7:30 काय घेऊन बसले तुम्ही, हे केलंय. 7:15ला निघा, 7:30ला निघा, तर तुम्ही काय करा, पोहोचा. 8ला क्लास आहे, तुम्ही जर का 7:45ला निघले तर तुम्ही पोहोचाल का. एस क्लब वरनं इथे यायला 15 मिनिटे लागतात. पण कधी तुम्ही एकटे आहे, रस्त्याने सगळी ट्रॅफिक थांबवलेली आहे आजूबाजूला, तर तुम्ही पोहोचा, आहे का. एकटे असले तर तसं पोहोचाल का नाही. आपण लवकर निघायला. आपण दोष कोणाला देतो, ट्रॅफिकला. प्रॉब्लेम कुठे असतो, प्रॉब्लेम आपला असतो, है ना. खूपच ट्रॅफिक आहे, तू येण्या आधी निघणं करा, तू पड ना लवकर बाहेर. ॲटोच लागला नाही, तू उशीर आला, तो गेला निघून, तो तुमची वाट बघायला बसेल का, तो जाईल ना निघून, है ना. त्याला काय भेटलं, गेला निघून, का तुमची वाट बघेल. ते येणारे व आता ऋषिकेश मग थांबतो तिथं सिग्नलवर मोडण्या नाक्याच्या, आहे गेलाय, असं तर होणार नाही ना. चला जाना के आगे, आया ना, बोलो ना. ओके ट्राय करा आता जरा फास्ट, देखते हैं आप में से कौन सॉल्व करता है. फास्ट ट्राय करना. मोबाईल आहे तुमच्याकडे, मध्ये बॅग मध्येच ठेवा. कैलकुलेशन करेगा, करें ट्राय. 2 ट्रेन्स नंबर किती 8 आहे. 2 ट्रेन्स, 2 ट्रेन्स. देखो बहुत फास्ट करना. A and B of length 190 meter and 195 meter running towards each other. Towards म्हणजे काय, अपोजिट. टुवर्ड्स म्हणजे काय, अपोजिट डायरेक्शन आहे.
तिथं कुठेतरी ब्रॅकेट मध्ये लिहून टाका. तुमचं फारच इंग्लिशची झोळी फाटलेली आहे का नाही, कुठेतरी लिहा तिथं असं. टुवर्ड्स म्हणजे अपोजिट, टुवर्ड्स ईच अदर ऑन parallel tracks at a speed of 50 kilometer and 70 kilometer per hour and 70 per hour. In how much time टाइम फाइंड आउट करना है. लगाइए दिमाग, अभी क्या हो गया ना, सब क्वेश्चन तो पूरा हो गया. इन हाउ मच टाइम विल दे क्रॉस ईच अदर. ऑप्शन दे देता हूं. टाइम फाइंड आउट करना है आपको. ऑप्शन नंबर फर्स्ट 13 सेकेंड, 12 सेकेंड, 11 सेकेंड, 14 सेकेंड. अरे कितके वेळ? हाँ रॉन्ग. करेक्ट, करेक्ट हो गया. टाइम इज ओवर, टाइम इज ओवर. 11 सेकंड, 11 सेकंड. बरं करा तुम्ही आता, बाकीचे पण ट्राय करा, बघा येत नाही का तुमचं. 11 सेकंड थोडा वेळ देतो, करा. इनकम्प्लीट होमवर्क असतो तुमच्या दोघांचा. तुम्ही बसू नका आसपास, इथे घरी बसा. अरे यहाँ पढ़ाई को बैठते और इनकम्प्लीट होमवर्क रखते. मग इथं काय नुसतं गप्पा मारायला आणि चहा प्यायलाच आहे का? फिरायला ब्रेकफास्टला गेल्यावर 2 तास तिकडे फिरून यायला. यहाँ बैठते और होमवर्क इनकम्प्लीट, बसूच नका ना उगाच काय. कोणाकोणाचं 11 सेकंड आलं का? चला बघा आता मी सांग. इकडे बघा, इकडे कन्फ्यूज आहे बघा. इकडे बघा, पहिले आधी वाचून घेऊ. 2 ट्रेन्स ए अँड बी नाम के 2 ट्रेन आहे. लेन दिली आहे. पहिल्या ट्रेनचं म्हणजे एचं 190 मीटर आहे आणि हे 195 मीटर आहे. त्या पळतायत टुवर्ड्स रनिंग ईच अदर. रनिंग टुवर्ड्स ईच अदर म्हणजे काय? अपोजिट डायरेक्शन में भाग रहे हैं. अब यहाँ पर उनकी स्पीड है. 2 ट्रेन है तो दोनों ट्रेन की स्पीड है ना. पहले की कितनी है? 50 किलोमीटर ही स्पीड आहे. आणि हे काय आहे? त्याची लेंथ आहे. ही पहिल्या ट्रेनची लेंथ आहे 190 मीटर. पहिल्या ट्रेनची स्पीड आहे 50 किलोमीटर. दुसऱ्या ट्रेनची लेंथ आहे 195 मीटर आणि त्याची स्पीड आहे 70 मीटर है ना. असं जर का असेल तर 70 किलोमीटर पर आवर सॉरी. असं जर का असेल तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? टाइम. आता काय फाइंड आउट करायचं ना ते लिहून घ्यायचं बरं का. ते लिहून घ्यायचं म्हणजे कळेल. आता टाइम फाइंड आउट करायचं ना, लिहून घेतो. सांग बरं रे बाबा सुमित साळवे, टाइमचा फॉर्म्युला आहे तुझ्याकडे? सांग काय? डिस्टेंस अपॉन जिसको चलता है हाथ ऊपर करो बोला. आता डिस्टन्स दिलंय का बरं? काय तिचं नाव होती आपली ही प्रियंका. डिस्टन्स दिलंय का? हा दिलंय. सांग किती आहे? किती डिस्टन्स? लवकर सांग, आपल्याला अजून पुढे जायचं. हा काय झालं? 385. बर, हिचं म्हणणं आहे की डिस्टन्स 385 आहे. असं ज्याला वाटतंय त्याने हात वरती करा बरं. हो
बरोबर म्हणते ती. पहिल्या ट्रेनचं डिस्टन्स किती आहे म्हणजे याची लेंथ किती आहे. डिस्टन्स म्हणजे लेंथ, लेंथ म्हणजे डिस्टन्स, डिस्टन्स म्हणजेच लेंथ. किती आहे पहिल्या ट्रेनची 190. सेकंड ट्रेन 195. तो ये मिलाकर कितनी हो गई. व्हेरी गुड. आता आपल्याला काय पाहिजे स्पीड. आता हा स्पीड म्हणजे कोण आहे रिलेटिव्ह स्पीड आहे ना, रिलेटिव्ह स्पीड आहे. आता या ज्या ट्रेन आहे या आपण जेव्हा स्पीड फाइंड आउट करतो ना, जेव्हा दोघं असतात कम्पेअर होत असतं किंवा दोन असतात तेव्हा हे अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत. बरोबर आहे. मग आता अपोजिट डायरेक्शनला जान्हवी जर का असेल तर आपल्याला या स्पीडची काय करावं लागेल ऍडिशन करावी लागेल. कर बरं. मग पहिल्या ट्रेनची स्पीड किती आहे 50. सांग ना. दुसऱ्याची म्हणजे किती झाली 120 किलोमीटर पर आवर. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे टाइम. बड़े में से छोटा किलोमीटर आहे नाही, बड़ा मतलब ये किलोमीटर पर आवर म्हणजे मोठा आहे. ये डिजिट नहीं, ये वाला ये बड़े में से छोटा है ना. मग आता बड़े में से छोटा अगर करना है तो क्या करना पड़ता है. काय तिचं नाव ती आपली ही काय बाजू उत्तरा उत्तरा हा मोठ्यामधनं छोट्याकडे 180 × 5/18. जरा चालते थे हाथवरती करा बरं. यस. अभी कितने से डिवाइड करेंगे इसको 6 से होगा क्या होगा 6 3 6 2 ये 0 एज इट इज. बरोबर आहे. आता काय झालं इकडे हे किती झालं 100/, जिसको चलता है हाथ ऊपर करो बघा. ये यहाँ पे लिख दो 100/3. बरोबर आहे का. हो म्हणा नाही तर नाही म्हणा. आहे आहे. काहीतरी चुकतंय का काहीतरी चुकतंय. हाँ 11 किसका है जरा हाथ ऊपर करो बघा. 11 सर 11.5 कैसे 11.5 है क्या वहाँ पे. फिर एक सिंप्लीफिकेशन थोड़ी है अप्रोक्सीमेशन करने को. बराबर है ना. तुम भी रॉन्ग हो गए, मेरे को भी रॉन्ग कर दिया आपने. ये 70 नहीं है, ये क्या है 76. देखो आप 11 बोले कोई बोला वो क्या है 76 है. तुम 11 बोला 11 क्या है. हाँ 12 बोला था. चलो ये 76 है. ये क्या हो गया 120. यहाँ पे करेक्शन कर दिया. ये कितनी हुई था 21 हो जाए. 6 3 6 2 ये 1 ये 3 7 मतलब कितना हो गया 35. कन्वर्ट झालं ते आता मीटर पर सेकंड. बरोबर आहे. चला मग आता इथे काय करायचं 35 या लिखतो ना 35 रिलेटिव्ह स्पीड 35 1 किती 35 कॅरी 3 35 1 म्हणजे किती आलं 11 सेकंड. यहाँ पॉइंट है नहीं तो तुम पॉइंट कैसे क्या ढूंढ लिया तुमने. ऐसा अंदाजी पंजे कुछ भी नहीं मारने का है. कौन है 11 वाले कौन है पॉइंट है ना. आम्हाला वाटलं अप्रॉक्सिमेशन आहे सर, ये थोडी सिम्प्लिफिकेशन है. हे समजलंय का. यस नो म्हणा. बरं हो म्हणायला काय जातंय. ऐसे नाही करना. खरं समजलं असेल तर हो म्हणा, नाहीतर नाही म्हणा. आता पावसाचे दिवस आहे, पाऊस पडतच असतो. तुम्ही काय असं राहत नाही की तुमच्या पार असे आडवी तुम्हाला पार एखादा समुद्र आहे नदी आहे का नाही. खूप पाऊस पडत होता घरीच थांबला, वाहून गेला असता का कुठं. क्या ये तो कोई रीजन ही नहीं. बारिश वेरिश ये रीजन बोलना नहीं अभी. त्या नदीच्या पलीकडे तो घर आहे नाही तसं काही. तू सातारा झालंय का हो म्हणा नाही तर नाही म्हणा. चलो नेक्स्ट ट्राय करो कोण करता है देखिए. हे झालंय पण खरंच जान्हवी झालंय. खुशी तेरा थोड़ा फास्ट ट्राई करो जरा. बॉयज में से भी 1 2 ही है जो कर रहे हैं. एकदम 1 सेकंड में आना चाहिए.
आणि इकडे गर्ल्समध्ये 1-2 आहेत फक्त, बाकी काय करतात माहित नाही. हो सर आता 35 पर्यंत आहे ना, चान्स आहे ना, 30 पर्यंत आहे ना. मग काय करतो, रिटायर झाल्यावर देतो का? अरे मेरे को समझ में नहीं आ रहा, आपको समझ में ये क्यों नहीं आता कि जितना आप लेट ज्वाइन होंगे उतना आपको सर्विस का चांस कम रहेगा. ऐसे क्या करना है? और जितनी सर्विस ज़्यादा उसके फायदे भी ज़्यादा, जितनी सर्विस कम उसके फायदे भी कम, है ना. म्हणून फटाफट लागलं पाहिजे, है ना. आणि प्रायव्हेट जॉब हे तुमच्या डोक्यात असेल तर एखाद्याच्या डोक्यात ही बॉटलच घालतो, काढून टाका. वो कुछ सच्चा नहीं है, वो आज है कल नहीं है, इस साल है अगले साल का भरोसा नहीं है ना. रिटर्न यायला लागले माहिती आहे का नाही तुम्हाला. एक मैं मेरा रिपोर्ट नहीं बोल रहा हूँ, ये गवर्नमेंट का रिपोर्ट है. आप जरा है कि नहीं, मोबाइल बघताना तुमच्याकडे आहे ना, सर्च करो क्या पोजीशन है, आपके ध्यान में आ जाएगी. बहुत प्रॉब्लेम है. पण प्रायव्हेट जॉब वाल्यांनी तर विसरूनच जावं हे सगळ्या भानगडी. त्यामुळे फक्त काय करायचं, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. आणि एवढ्या जागा आहेत, तुम्हाला किती पाहिजे? एकच पाहिजे ना. पण एक मिळवायला त्याला खूप मेहनत घ्यायला लागेल, बहुत मेहनत करनी पडेगी, तो जमेगा. नाही तर तुमच्या आउट ऑफ 80, 30, 35, 38, 40 मोबाईलच फोडतो एखादा झाल. कोण विचारणार आहे त्याला? आउट ऑफ 80, 40 मार्क्स पूछने वाला है क्या? कोई नहीं. तुमची गिनतीत पण नाही आहे कुठं. मिनिमम 60. अगर आउट ऑफ 80 है तो, आउट ऑफ 100 है तो मिनिमम 80 एवढे मार्क्स लागतात. 80 थोडी आहे इकडं. 4 राहिले, 3 निघले, गेलं पुढं. काय कराय असं होणार आहे का? नाही होणार ना. नेक्स्ट चला नंबर 9 लिहा. देखते कौन ट्राई करता. 2 ट्रेन्स यस आहे थांबा बाबा, मी इथेच लिहितो. काय भरोसा नाही तुमचा. हा, 2 ट्रेन्स रनिंग इन सेम डायरेक्शन. अभी जो भी आएगा उसके एडिशन करके फट बोल के कैलकुलेशन कर दो आप, आंसर आ जाएगा 1 सेकंड में. हाँ, सबट्रैक्शन करायचं. बरं झालं. इन सेम डायरेक्शन. आता सर तुमच्याशी बोलावं कसं ते तरी सांगा एकदा सर. सेम डायरेक्शन ॲट अ स्पीड ऑफ. किती ट्रेन आहेत? 2 ट्रेन आहेत. 2 ट्रेन आहे म्हणूनच डायरेक्शन आहे ते. एकटी असती तर कुठेही पळ, आम्हाला काय करायचं आहे, असला तुला कुठेही जा ट्रेनला असं होतं ना. असं होणार आहे की इकडे काय चालू आहे रे बाबा, सब्जेक्ट कोणता आहे रे? हे पिंटू हा पांडे ना, पांडून आले ते सगळ्यापासून लन करते. काय चालू आहे ना. बरं आहे. काय टॉपिकचं नाव? अच्छा. आणि हे काय बघतोय आपण? स्पीड ऑफ लिखो. स्पीड ऑफ. बरं आहे. तू जरा काळजी घे बाबा. स्पीड ऑफ 110 किलोमीटर पर आवर and 90 किलोमीटर पर आवर. वो बचपन में किराणा आपने लाया क्या कधी? किराणा दुकानात गेले होते का लहानपणी तुम्ही कधी? आहे का नाही? ते असं पाठ करत जायला लागायचं घरापासून तर त्या दुकानावर काय सांगितलंय ते, आहे का नाही? तर लक्षात राहायचं नाही. तेव्हा चिठ्ठ्या चपाट्या अशा लिहित ते नाही, लक्षात ठेवायला लागायचं. मग तिथपर्यंत असं पाठ करत जायला लागायचं, आहे का नाही? हे आणायचं आहे, ते आणायचं आहे, हे आणायचं आहे. तर तसं चालू आहे तुझं, आहे ना? रिझनिंग चालू आहे नाही. याच्या आधी काय झालं?
कॉन्ट आहे ना, कोणते सर होते अहो माहिती ना आहे ना, ते तरी बरं आहे, काळजी घ्या. मला वाटलं सांगतो काय वेगळं काही. 90 ॲडिशन केली का, सेम डायरेक्शन आहे तर सबस्ट्रॅक्शन करायचं आहे, सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. सेम डायरेक्शन आहे म्हणजे सबस्ट्रॅक्शन. क्रॉस इच अदर in 54 सेकंड. हे काय आहे, टाइम आहे. इफ length of first train is 130 meter, find length of second. Option. Very good. Okay. 170 मीटर. 170 मीटर किसका किसका है, करेक्ट है. ओके, आंसर आ गया. 170 मीटर करेक्ट है. करो, बाकी ट्राय करो. आता कोणत्या डायरेक्शन मध्ये, सेम डायरेक्शन मध्ये. तो 110 मधनं हे 90 काय करा, मायनस करा. हे काय आहे, स्पीड आहे म्हणजे रिलेटिव्ह स्पीड आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, लेंथ ऑफ दी ट्रेन. टोटल डिस्टेंस आएगा आपके पास अभी, उसमें से ये 130 क्या करो, माइनस करो. 170 मीटर कोणाकोणाचं आहे. अरे केवढं लागतं, तुझं आलं नाही का, नुसतंच म्हणते मायनस करायचं, मग कर ना पटकन. चालेल ना तिचं डोकं. किसका किसका हाथ ऊपर करो. देखो इधर देखो, इधर देखो. काय लेंथ फाइंड आउट करायची ना आपल्याला, है ना. क्या है लेंथ का फॉर्मूला, डिस्टेंस. लेंथ म्हणजे डिस्टेंस किती आहे, टाइम इंटू स्पीड. असंच आहे ना, है ना. टाइम किती आहे, ऑलरेडी दिया हुआ है, इंटू ये हमको फाइंड आउट करना है. स्पीड, स्पीड म्हणजे कोणती आहे, रिलेटिव स्पीड. आप कुछ भी बोलो उसको, ये रिलेटिव स्पीड. पहले की कितनी है, बोलो ना, 110. दुसऱ्याची किती आहे, 90. मतलब कितनी हो गई पूरी दोनों. सबट्रॅक्शन करायचं का ऍडिशन करायचं, कशामुळे, म्हणजे किती झालं. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, लेंथ. म्हणजे आता याला काय करावं लागेल, कन्वर्ट करावं लागेल. ये किलोमीटर पर आवर है, बड़े में से छोटा म्हणजे 5/18. अब 5/18 में आप कितने से डिवाइड करूँ, बोलो जल्दी. 2 से 2 मतलब ये कितना हो गया, 50/9 into यस 50/9. ये 9 6 ये कितना आया, 300. ये डिस्टेंस कोणता आहे, टोटल डिस्टेंस. डिस्टेंस म्हणजे लेंथ, ही टोटल लेंथ आहे, बरोबर आहे. या लेंथ मधनं ही फर्स्ट ट्रेन काय करायची, माइनस कर दो. माइनस कितने आ गए, 170 मीटर. हो गया. समझ में आया. कुठेतरी लिहून ठेवा. सेम डायरेक्शन सबट्रैक्शन, अपोजिट डायरेक्शन एडिशन. अभी ऐसे क्वेश्चन आप सॉल्व करो होमवर्क में जो आएगा. आता तुमचं झालं असेल तर मला 2 मिनिट बोलायचं तुमच्या.
झालं सगळ्यांचं? बरं, हे इकडे बघा, मी बऱ्याच कॅन्डिडेटचे होमवर्क चेक करताना ते इनकम्प्लीट होमवर्क आहे. इनकम्प्लीट होमवर्क ठेवू नका. नंबर 1. नंबर 2, सेकंड, होमवर्क फक्त जो दिलाय तोच करायचा. तुम्ही तुमच्या मनाने काही नका करून मला आणून दाखवू नका. जो एक्स्ट्रा करेंगे ना वो आपके पास रखो, वो आपने लिया हुआ एक्स्ट्रा एफर्ट्स है खुद के लिए. आप वहां पर वही रखो जो आपको बोला है करके लाने. नंबर 3, बरेच कॅन्डिडेट फक्त रीजनिंगचा होमवर्क करताना दिसत आहे, क्वांटचा होमवर्क करताना दिसत नाही. कुछ तेरा इनकम्प्लीट होमवर्क रहता है. तुझे थोड़ा टाइम निकालना पड़ेगा. कैसे निकालना है तुझे डिसाइड करना है कि रात में कैसे टाइम निकालना है, क्या करना है. लेकिन होमवर्क ये कंप्लीट ही चाहिए. देखो, आज का काम आज ही चाहिए. आज का काम कल करने से कुछ भी फायदा नहीं है. आज का खाना कल खाते क्या आप? नाही खाते ना. नाही खाते. उपवास असला तरी हद्द आहे. म्हणजे उपाशी राहता का तुम्ही? नाही राहत ना. मग कसं काय? आज का खाना अगर कल नहीं खाते तो फिर आज का होमवर्क कल नहीं होना चाहिए. आज का आज ही होना चाहिए. होमवर्क जो तुम्हाला दिलाय तो पूर्ण पाहिजे. इनकम्प्लीट होमवर्क नको. इनकम्प्लीट म्हणजे अगदीच एक सेक्शन आणलंय दुसरं गायबच आहे, तसं नको. थोडे बहुत कमी जास्त झाले असतील ते चालतील. होमवर्कमध्ये करेक्ट किती आहे, रॉंग किती आहे हे पण मेन्शन करायचं आहे. तुम्ही नुसतंच होमवर्क आणून ठेवून देता तिथे, करेक्ट किती आले, रॉंग किती आले हे पण तर कळायला पाहिजे ना. आलं की लक्षात तुमच्या? तुम्हाला कळतं का मी काय म्हणतोय? रीजनिंग में सिर्फ अच्छा बनेंगे और क्या क्वांट वैसे छोड़ देंगे क्या? असं थोडी होणार आहे. तुम्हाला सगळाच होमवर्क करावा लगता है. ठीक है, आया कि ध्यान में आपके? और देखो, जैसे जैसे हम आगे जाएंगे ना, आपके ऊपर की पढ़ाई का भी लोड बट आता, वो तो सिंपल सी बात है ना कि वो लोड बढ़ेगा. तो मग तो कसा तुम्हाला मॅनेज करायचा आहे ते तुम्ही तुमचं टाइम टेबल तुम्हाला माहित असतो दिवसभराचा स्वतःचा, त्याप्रमाणे त्याला ऍडजस्ट करायचं. थोडा बहुत कमी झाला तर चालेल, पण अजिबातच करून आणायचं नाही, असं अजिबात करायचं नाही. आलं की लक्षात? थांबूया. थँक्यू. आणि तुम्ही जे पेपर सॉल्व करता ना, मॉक वाले, हे बघा,